टीम्स 8 टीममधून जर मला नावं मिळाली ती बरं होतील. नाही नाही सर, सर्व 8 टीमना आमच्या ज्येष्ठ नागरिक संस्था दिवाळी कोलीवाडा या संस्थेच्या अध्यक्ष आणि सर्व सदस्याच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि या स्टेडियममध्ये जे काय मंडप डेकोरेशन केलं आहे ते आमच्या दिवाळी गावातील आन बान शहाण आणि खरोखरच मॅच सुरू करा. आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून रमेश बोस यांचं नाव घेतलं जातं. ते माझे भाचेसुद्धा आहेत आणि अशा या रमेश बोसना या दिवाळी प्रेमी लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू साहेब. आपलं मनोगत ऐकलं आणि खऱ्या अर्थानं तुम्ही देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. चंद्रकांत भाई साहेब यांचं वक्तव्य आणि यांचं वाणी तुम्ही ऐकत होतात. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे आणि खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर विक्की गोलंदाजीसाठी आलाय. विक्की हनवटे यंगस्टर खेळाडू आहे. सध्याच्या घडीला दिवाळी टीम कडून देखील खेळत असताना पहिला बॉल फेस करत असताना विघ्नेश तर विघ्नेश घरत फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आणि पहिला बॉल डॉट आला. दुसरा बॉल देखील डॉट येत असताना त्यांच्या समेत फलंदाज आपण पाहिलं तर यश कोळी पाहायला मिळते. यावेळी ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय. ताकदवर फटका लगडला जातोय. फोर्स केला जातोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट केली जात असताना 2 धावांनी आपलं खातं उघडलंय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर. आपण पाहू शकाल दिवाळी प्रीमियर लीग या मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक तळागाळाच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं गेलंय. सागर 11 दिवाळे मस्तांगांच्या माध्यमातून आणि गेली 7 पर्व हा दिमागदार सोहळा तुम्ही अनुभवताय. 7व्या पर्वामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. याचा ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होता. फाईन लेग रेज मध्ये क्षेत्ररक्षक फंबलिंग करत असताना मात्र सिंगल मीट आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. पहिल्या 4 बॉलचा केस संपलाय. पहिले षटक हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण जर पाहिलं तर विक्की हनवटे आपण पाहू शकाल. पॉप प्लेचं षटक एकमेव षटक आहे. या षटकामध्ये धावा करावा लागतील. मागचे 2 मॅच जर पाहिले तर दोन्ही मॅचमध्ये धावा चेस झाला नाही. या मॅचमध्ये काय होते ते देखील पाहिलं जाईल. ऑन ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खूप चांगली गोलंदाजी होती. क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं होत आहे. धावण्याचा इंटरेस्ट दाखवला होता विघ्नेशने पण परत थांबवलंय. इथे मात्र सिंगलवर समाधान होणार गेली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. सामना जर पाहिलं तर देव चॅलेंजर्स त्यांच्या विरोधामध्ये प्रिन्स इंडियन्स असा सामना. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स कालचा सामना जिंकला. अगदी आरामात तो सामना जिंकला. त्यामुळेच त्या सामन्यामध्ये देखील एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथे चांगला बॉल आहे. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. इशाराचा वेध घेतलाय. सिंगल कंप्लीट केली जाते. अंपायरचा इशारा येतोय लेग बाय आणि लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. बिनगडी बाद. इथे बॅटिंग करत असताना टीम 5 धावा दाखल करायला लागलीत. मुंबई इंडियन्स तर दिल्ली असा सामना सुरू होता आणि त्यावेळेस जसप्रीत बुमराहने जर पाहिलं तर मिचेल स्टार्कचा विकेट प्राप्त केले होतं आणि त्यावेळेस अगदी पॅव्हिलियन मध्ये अगदी मुलासोबत इशारा केला होता. कारण की त्यानंतर त्याला विचारलं होतं की हा इशारा तू का केलास मुलाच्या दिशेने, तू साईन का केलेस, इशारा का केला. त्यामुळेच त्याने सांगितलं होतं की इंजुरी नंतर मी पहिल्यांदाच मैदानात उतरलो आणि पहिला हा बोल्ड विकेट मी घेतला. त्यामुळेच हा विकेट माझ्या मुलाला मी समर्पित करतोय. मुंबई इंडियन्स मध्ये अजूनही धारदार गोलंदाजी जसप्रीत बुमराह ज्याच्या माध्यमातून गोलंदाजी करताना दिसला. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर भावेश कोळी, विघ्नेश घरत
आणि त्याच्या समवेत फलंदाजीसाठी यश कोळी अशी जोडी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्यात. इथे चांगला बॉल अपस्टंबर मारा आठवला जातोय. लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येतोय वाईट बॉल. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नाही, फक्त 5 धावा आल्या. त्यामुळेच आता या 3 ओव्हरमध्ये धावा कराव्या लागतील. मेगा स्क्रीन देखील आहे. स्क्रीनच्या माध्यमातून प्रेक्षक देखील या मॅचचा आस्वाद घेत असताना हे स्ट्रॉंग अपील केली गेली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल मिळतीये. जॉन्टी कोळी यष्टांच्या मागे पाहायला मिळतोय. थोडीशी थकावट झाली आहे जॉन्टी कोळीला. सलग 3 दिवस आयोजनामध्ये भरपूर गोष्टी कराव्या लागतात, त्यानंतर परफॉर्मन्स करावा लागतो आणि आपल्या टीमसाठी योगदान देखील द्यावं लागतं. त्यामुळेच ॲज अ कॅप्टन म्हणून, ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून मोठी जबाबदारी असेल जॉन्टी कोळीवर. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी होती. गोलंदाजी करत असताना इथे फटका ऑन साईडला लगवला जातोय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच होईल ड्रॉप. इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का? थर्ड अंपायरकडे हा निर्णय आता पेंडिंग असेल. रनआउटसाठी हा अंपायर रिव्ह्यू असेल. तुमच्याकडे बीमरसाठी रिव्ह्यू अवेलेबल असेल. आणि त्याची पाहणी करत असताना अंपायर आपण पाहू शकाल नॉट आउट. तर धाव कंप्लीट झाली आहे. लक्षात घ्या 2 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावर. धावसंख्येला आकार आणावा लागेल. पहिल्या 2 बॉलवर 3 धावा आल्या. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना भावेश कोळीने. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना यश कोळी फलंदाजीसाठी पाहायला मिळते. सामना स्पीडअप करा. जॉन्टी कोळी आज तब्बल 12 मॅच कव्हर करायचे, त्यामुळेच वेळेचं बंधन असेल. सामना स्पीडअप करावा लागेल. इथे देखील फटका ऑन साईडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. झेल घेतली जाते. फलंदाजाला परतावा लागेल. ऑटो चालकला विनंती करतो की पूर्ण तुम्ही ऑटो घेऊन जाऊ नका प्लीज. ऑटो चालक तुम्हाला विनंती असेल. हॅट्रिक विकेटसाठी भावेश कोळीसाठी आकाश जोशी यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ऑटो चालकांना विनंती करतोय की कृपया तुम्ही ऑटो पुढे नेऊ नका. थँक्यू व्हेरी मच. बघा या मैदानाच्याच प्रवेशद्वाराजवळ आपण जर पाहिलं तर अग्रिकोळी समाजाची कुलस्वामिनी आई एकविरा देवीची प्रतिमा आहे. तिला नतमस्तक करून आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. विकेटचं पतन होत असताना न्यू बॅटर सूरज कोळी पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू आहे. अगदी ऑन द राईट फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना सिंगल आली आहे. डबल करण्याचा प्रयत्न केला काय आणि काय घडलंय? धावचीची संधी आहे. फेकी खराब होती. फेकी चुकीच्या एंडवर होती, मात्र बचावले गेलीत. फलंदाजी करत असताना सूरज कोळी पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 बॉलचा 10 खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावर लागलेत. चला टाइम सेट झालाय ऑलरेडी. तुम्हाला सांगतोय की वेळेचं बंधन असेल. ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. विघ्नेश घरतच्या बॅटमधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. विघ्नेश घरत बॅटमधून चौकार आलाय. आपल्या टीमसाठी योगदान देत असताना LED स्क्रीन पुरस्कृत देवर्षी जोशी यांच्या माध्यमातून
पुरस्कृत करण्यात आलाय. रोशन कोळी, हर्षल कोळी, प्रशांत कोळी, जयेश मुंबईकर यांचं देखील योगदान राहिलं आहे LED स्क्रीनसाठी. त्यांच्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतोय. सुजितदादा कोळी यावेळेस देखील ऑन साईडला फटका चांगला आहे, गॅपमध्ये आहे, रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा आणखीन ऍड करा. थँक्यू व्हेरी मच. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 18 धावा. 18 धावा धावफलकार लागलेत. प्रिन्स इंडियन वर्सेस देव चॅलेंजर असा सामना मैदानामध्ये रंगत असताना देव चॅलेंजर्स बॅटिंग करणारी टीम. 2 ओव्हरचा खेळ संपला. लक्षात घ्या तुमच्याकडे 15 मिनिटाचा अवधी असेल. ऑलरेडी तुमचे 10 मिनिटं कंप्लीट झाले. जॉन्टी लक्षात घ्या शेवटची ओव्हर कंप्लीट करायसाठी तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी असेल. त्यामुळे सामना स्पीडअप करावा लागेल. प्रत्येक टीमला ही सूचना असेल, प्लीज सामना स्पीडअप करा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकार लागलेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुल शिरसाट यांची देखील वाणी सलग 3 दिवस तुम्ही ऐकलात. 4थी रजनी आहे. दिवाळी प्रीमियर लीगचा संक्रमण 7वं पर्व मैदानामध्ये रंगत असताना अतिशय देखणी स्पर्धा. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की जे भव्य दिव्य असं स्वरूप आहे जे रमेश बोस यांच्या माध्यमातून साकारले गेले. प्रत्येक डगआउटमध्ये एक वेगळी लाईट्स, अगदी एक स्पेशल खेळाडू कक्ष आहे. तो फर्स्ट फ्लोअरला आहे. प्रवेशद्वार अप्रतिम आहे. त्या समोर आल्यानंतर एकविरा देवीची प्रतिमा आहे. भव्य दिव्य आरास आहे. मोठा मंच आहे. त्यासमोर रेलिंग आहे. म्हणजे एखाद्या बिग बॅश लीग सारख्या एक मोठ्या प्रोफेशनल लीग मध्ये ज्याप्रमाणे आयोजन असतं ना त्याप्रमाणे दिवाळी प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळते. यावेळी ऑन साइडला फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल सूरज कोळीच्या बॅटमधून येतोय DPL चौकार. बघा सूरज कोळी जो दिवाळी सूरज पंडित आपल्याला पाहायला मिळते. चला लालबाग वॉरियर्स वर्सेस क्रिश एव्हेंजर्स. चला लगेचच टॉस साठी रेडी राहायचं आहे. यावेळी स्टॉपेज लागला. चेंडू फाईन लेग रीज मध्ये जातोय. जॉन्टी कोळी चूक होतीये. थकावट आहे. कॅचेस विन द मॅचेस. 2 कॅच ड्रॉप झाले या इनिंग मध्ये. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24-24. या आकड्यावर धावसंख्येला आकार येत असताना धावा कराव्या लागतील. मागच्या 2 मॅच मध्ये धावा चेस होताना दिसल्या नाही. दोन्ही मॅच मध्ये धावांचा बचाव झाला. या मॅच मध्ये धावा चेस होतील की बचाव होईल हे पाहिलं जाईल. अप्रतिम असं आयोजन, भव्य दिव्य स्वरूप या स्पर्धेचं. DPL चा थरार तुम्ही अनुभवताय. पर्व क्रमांक 7वे आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊ शकाल. सूरज पंडित पाहायला मिळते. टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पुलचा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषी पलीकडे. सूरज पंडितच्या बॅट मधून येतोय मोठा ब्लास्ट. चेंडू सीमारेषी पलीकडे. DPL षटकार. लालबाग वॉरियर्स वर्सेस क्रिश एव्हेंजर्स असा सामना नेक्स्ट मॅच असेल. तर क्रिश एव्हेंजर्स हा संघ जर पाहिलं तर रमेश बोस यांचे सुपुत्र आहेत. क्रिश बोस यांच्याच नावाने हा संघ देखील आहे. आणि आपल्या घरच्या टीमला एक मॅचला होते. पुन्हा एकदा सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. टप्प्याचा बॉल आणखीन एक मोठा फटका लगावला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅक टू बॅक 2 बॉल 2 मॅक्सिमम. सूरज पंडितच्या बॅट मधून येतोय लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 रन स्कोर बोर्ड. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 18 धावा खर्च केलेत. डीजे प्लीज.
आमच्या मंचासमोर रोहित कोळी, मला आजही आठवते मागच्या वर्षी जी बॅटिंग केली होती रोहित, तो व्हिडिओ मी पाहतो ना त्यावेळेस रोहित कोळी खरंच तुमचं कौतुक करावं लागेल. यावेळेस आणखीन एक धमाका, आणखीन एक मोठा फटका लगवला जातोय आणि लगातारच्या 3 बॉलवर सूरज पंडितच्या बॅट मधून येतोय 3 बॉलवर 3 क्रॅकिंग षटकार. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स, लाजवाब बॅटिंग. 3 बॉलवर 3 षटकार लगवले गेलेत. सूरज पंडितच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 आकड्यावर. 42 ऑन स्कोर बोर्ड. 42 धावा दाखल करायला लागलेत. षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना गोलंदाजावर आक्रमण केलं जात आहे. वरुण कोळी एक्सपेन्सिव्ह ठरतोय. इथे देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा, 2 ओव्हरमध्ये धावा जर पाहिलं तर तब्बल 18 होत्या. पण तिसऱ्या ओव्हरमध्ये वरुण कोळीने तब्बल 25 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 आकड्यावर. चला लालबाग संघ प्लीज टॉस या आणि क्रिश संघाचे कॅप्टन प्रतीक कोळी आमच्यासोबत जॉईन होतील. नयन कोळी प्लीज या. एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. प्रतीक कोळी वर्सेस नयन कोळी हे दोन संघ मैदानामध्ये येत असताना दिसतील. बघा मगाशी जो उल्लेख मी केला होता की दिवाळी गाव हा परंपरासाठी जाणला जातोय, की परंपराचं जतन केलं जातंय. पण यावर्षी काय घडलं, या परंपरेमध्ये अजून एक गोष्ट ऍड झाली की आगरी कोळी समाजाची जी कुलस्वामिनी असते, आगरी कोळी समाजाची जी ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते आई एकविरा देवी, तिची खऱ्या अर्थानं पूजा संपूर्ण गावामध्ये केली जाते. पण तिची पालखी करावी असं बरेच वर्ष चाललं होतं. पण खऱ्या अर्थानं यावर्षी पहिल्यांदाच पालखी सोहळा आयोजन करण्यात आला आणि मोठ्या संख्येने त्याला प्रतिसाद आला. भरपूर आमचे भाविक, अगदी 200 पेक्षा जास्त, अगदी हे पालखीचे सगळेच भक्त पायी चालत दिवाळ्यापासून कार्लेचा प्रवास केला आणि पहिल्याच वर्षीमध्ये या पालखीने मात्र सगळ्यांचीच मन जिंकली आणि सगळ्यांनीच मोठा प्रतिसाद दिला. अध्यक्ष म्हणून करिश मुंबईकर याचा सिंहाचा वाटा आहे आणि टीमची धावसंख्या 44 आकड्यावर. 44 ऑन स्कोरबोर्ड. 44 धावा. शेवटचं ओव्हर शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर देवेन कोळी आला. विघ्नेश आपल्याला पाहायला मिळते. सूरज पंडित पाहायला मिळते. सूरज पंडितच्या बॅटमधून धावा येत असताना दिसतील. चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बेलापूर विभाग प्रमुख भूषण कोळी साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचे वडील आदरणीय रमेश कोळी साहेबांचं आगमन, गंगेश कोळी साहेबांचं आगमन झालं. ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सचिव आहेत गंगेश कोळी यांचं देखील आगमन झालंय. चंद्रकांत बये ते साहेब देखील अध्यक्ष आहेत, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष. आणि त्याच दरम्यान आणखीन एक डॉट बॉलची सांगता होती. खूप चांगली गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर डॉट, तिसऱ्या बॉलवर डॉट. देवेन कोळी खूप चांगली गोलंदाजी करतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 44 आकड्यावर. चला नेक्स्ट मॅच. नयन कोळी प्रतीक कोळी दोन्ही कॅप्टन आहेत आणि टॉस केला जाईल. मी गंगेश कोळी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्थित टॉस केला जाईल. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज देवेन कोळी शेवटच्या ओव्हरमध्ये 3 लगातार डॉट बॉल आलेत. कमबॅक केले, वापसी केले. विघ्नेश संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. धावा करावा लागतील. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येणं अपेक्षित होतं पण 4 बॉलमध्ये फक्त सिंगल आली आहे. पहिली 3 बॉल डॉट. अकोटापाचा बॉल पुन्हा एकदा टायमिंग होऊ शकला नाही. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये, सिंगल मिळतीये. काही गोलंदाजी सुरू आहे. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत देवेन कोळीने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या 45 आकड्यावर. 45 ऑन स्कोर बोर्ड. 43 धावा 3 ओव्हरमध्ये होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 25 धावा खर्च झाल्या होत्या पण देवेन कोळीने कमबॅक केलंय, वापसी केली. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
सूरज पंडित सेकंडवर आहे, ज्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा येत असताना शेवटचा बॉल फेस करतोय. इथे देखील डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी देवेन कोळीचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 45 या आकड्यावर आणि 46 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम देव चॅलेंजर्स टीमने अगेन्स्ट प्रिन्स इंडियन्स या टीम बरोबर. चला टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन आणि मान्यवरांच्या शुभसे केला जाईल टॉस. गंगेश कोळी साहेबांचे शुभस्ते, जे आदरणीय सचिव आहेत, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे, त्यांचे शुभस्ते केला जाईल टॉस. जे आमच्या महिला भगिनी आहेत इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की मंचावर या प्लीज. आप मंच पे आ जाइए. टूर्नामेंट के लिए आप इधर आए. हमारे सभी गेस्ट इनको इनवाइट करते हैं कि प्लीज आप आइए और मंच पे विराजमान हो जाए. लालबाग वॉरियर्स टीम टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय लगेचच कळवायचा आहे. आणि ही मॅच संपल्या नयन लक्षात घ्या की लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. सुजित दादा कोळी यांना विनंती करतोय की त्यांचे शुभ हस्ते आदरणीय गंगेश दादा कोळी यांचा सन्मान या मंचावर केला जातोय आणि त्यांचे सुपुत्र विष्णू दादा कोळी, भूषण दादा कोळी यांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना बेलापूर विभाग अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आज गंगेश कोळी साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. भूषण कोळी साहेब उपस्थित आहेत, त्यांचे सुपुत्र. मी सुजित दादा कोळी यांना विनंती करतो की भूषण कोळी साहेबांचा सन्मान देखील आपण करावा. चला प्लीज बॅट्समन पाठवा, लगेचच मॅचला सुरुवात करा. बघा वेळ आपल्याकडे कमी आहे, लक्षात घ्या. दोन्ही टीम सामना स्पीडअप करा आणि बॉलर प्लीज आपण ही पोझिशन घ्या. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, लक्षात घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना जॉन्टी कोळी त्यांच्या समेत विकी हनवटे, जो आयकॉन खेळाडू आहे, जो प्रमुख खेळाडू आहे. जॉन्टी कोळी अनेक वर्ष, अगदी कमी वयात या खेळाडूने देखील दिवाळी मस्तांग टीम मध्ये एंट्री घेतली. कारण की वयाच्या अगदी 15-16 वर्षातच या खेळाडूने आपल्या टीम मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आणि कमी वयामध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटवला जॉन्टी कोळीने. भरपूर चांगलं क्रिकेट खेळले जॉन्टी कोळीने आणि आज मात्र आपल्या टीमसाठी ज्या 46 धावा करायच्या आहेत त्या करण्यासाठी स्टार्ट देणं गरजेचं आहे. आक्रमक फलंदाज म्हणून जाणला जातोय आणि दिवाळी टीमसाठी देखील अनेक वर्ष तो क्रिकेट खेळतोय. विकी हनुवटे जर पाहिलं तर मागच्या हंगामामध्ये देखील चांगला खेळ होता. या स्पर्धेमध्ये खेळत असताना आज या 46 धावांचा पाठलाग कसा करेल त्याकडे पाहिलं जाईल. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर कुंजन कोळी, अगदी दर्जेदार गोलंदाज आहे कुंजन कोळी. मॅच लवटे सुरुवात, 46 धावांचं टार्गेट आहे, 24 बॉल 46 धावा. लेट्स प्ले. अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि पहिला बॉल या इनिंगचा रिलीज करण्यापूर्वी थांबवला गेला. पहिला बॉल स्लॉक केला,
चेंडू जाते डीप मिड विकेट रिजन मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. विकी हनुमटेने इंटरेस्ट दाखवला होता पण जॉन्टी कोळीने परत पाठवलाय. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. जॉन्टी ऑफ द मार्क, पहिली धाव आली आहे. बॅटिंग करत असताना टीम जर पाहिली तर प्रिन्स इंडियन्स टीमला गरज आहे तब्बल 46 धावांची. मागच्या 2 मॅच धावा डिफेंड झाल्या. या मॅच मध्ये काय घडतंय? खूप चांगला बॉल, कुंजन कोळीचा भन्नाट वेग धारण केलाय. पडल्यानंतर बॉल स्किड झालाय. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल, समीकरण बदलेल. मॅच फार इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक मॅच फार महत्वाची आहे. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल येतोय. यशांच्या मागून विघ्नेश घरत मार्गदर्शन करत असताना इथे देखील चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना जी मालिका सुरू होती पहिल्या इनिंग मध्ये, तीच मालिका आता दुसऱ्या इनिंग मध्ये सुरू आहे. कुंजन कोळीच्या माध्यमातून डॉट बॉल हाताळले गेले. 3 बॉलचा खेळ संपलाय. सिंगल आली आहे. एक धाव फलकावर लागलीत. विकी हनवटे जबाबदारी आहे. पुन्हा एकदा लगातारचा तिसरा डॉट बॉल येत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये विघ्नेश घरत हा बॅटिंग करत होता आणि लगातारच्या 3 बॉलवर 3 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाले देवेन कोळीच्या माध्यमातून. आता पहिल्या ओव्हरमध्ये ह्या डॉट बॉलची मालिका सुरू आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. सिंगल आली आहे. 46 जमा करायचे आहेत. इथे लाईन पाहावं लागेल. लाईन मिस केली आहे. अंपायरचा कॉल काय येईल? काय घडलंय? पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहे. विकी हनवटेला परतावा लागेल. स्ट्रगल करत असताना मात्र वाईट बॉल आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा करणं गरजेचं आहे आणि जॉन्टी कोळीला माहिती आहे की पॉवर प्ले मध्ये जर धावा आल्या तर नक्कीच प्रेशर मध्ये आणू शकतो आपल्या टीमला. नवीन बॅट्समन वरुण कोळी, देवीन कोळी फलंदाजीसाठी आलाय. चांगलं षटक हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल कुंजन कोळीचं. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 2 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना स्पीडअप करावा लागेल. आणखीन एक व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलच्या सायलेंट टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. चला पाणी पुरवठा विभाग सिडको अधिकारी बाळकृष्ण कोळी साहेबांना विनंती करतो की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. पाणी पुरवठा विभाग सिडको अधिकारी. पाणी पुरवठा म्हणजे फार महत्वाचा विभाग आहे. पाण्याची व्यवस्था आणि पाणीची गरज सगळ्यांनाच लागते. ते व्यवस्थापन पाहण्यासाठी बाळकृष्ण कोळी साहेबांवर जबाबदारी असते आणि आज त्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळते. वेलकम, सहर्ष स्वागत आहे दिवाळी प्रीमियर लीग मध्ये. आपल्याच गावाची प्रीमियर लीग आहे. मानाची आहे, सन्मानाची आहे, अभिमानाची स्पर्धा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 व्हाईट बॉल हाताळले गेलेत. कुंजन कोळी, जॉन्टी कोळी वर्सेस कुंजन कोळी ही बॅटल पाहायला मिळते. फोरलेनचा चेंडू आहे, बिरकावला. एलिव्हेशन आहे का? येस आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जॉन्टी कोळीच्या बॅटमधून येतोय या इनिंगचा पहिला DPL क्रॅकिंग षटकार. थँक्यू व्हेरी मच. 5 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 धावा धाव फलकावर लागलेत. षटक क्रमांक पहिलं अखेरचा बॉल शिल्लक आहे. फुललेचा चेंडू आहे. अगदी स्लॉक स्वीप केला. कॅच ड्रॉप होत असताना धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप चांगला प्रयत्न केला जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल
भुवनेशच्या माध्यमातून झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला एफर्ट्स पाहायला मिळतोय. कॅच मात्र कॅरी झाली नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 मध्ये करायचे 36 धावा. 18 बॉल 36 धावा. 12चं इक्वेशन पाहायला मिळेल या मॅच मध्ये. चला सामना स्पीडअप करा प्लीज. 12 चेंडू 36 धावा. मंथन कोळी यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. एक स्टायलिश खेळाडू म्हणून ओळख आहे. चला टाइम सेट झालाय, लक्षात घ्या. देव चॅलेंजर्स टीम लक्षात घ्या की जवळजवळ 6 मिनिटाचा अवधी झाला पूर्ण. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, लक्षात घ्या. मंथन कोळी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. होळीच्या दिवशी टोपलीमध्ये जो मुलगा घेऊन गेला होता तो व्हिडिओला जवळजवळ जर युट्यूबवर आला असता तर 1 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असते. म्हणूनच मंथन कोळी हा वेगळा कॅरेक्टर आहे. तो कधी काय करेल याचा नेम नाही. चला बॅक टू क्रिकेट. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सूरज पंडित. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. जॉन्टी कोळी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन असेल. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, अनेक वर्षाचा क्रिकेटचा प्रवास आहे. तो प्रवास सातत्याने या जॉन्टी कोळीने आपल्या टीमसाठी केलाय. त्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलाय. या मॅचमध्ये 46 धावा इतक्या मोठ्या धावा नाहीत, पण मागच्या 2 मॅचचा इतिहास बघितला तर 2 मॅचमध्ये धावा डिफेंड झाल्यात. या मॅचमध्ये काय होईल त्याकडे पाहिलं जाईल. डिफेन्सिव्ह क्रिकेट म्हणावं लागेल. स्टेअर केलाय, एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत असताना जॉन्टी कोळी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. नो बॉलचा इशारा केला जातोय. नो बॉल वर अगदी सॉफ्ट हँडने स्ट्रोक खेळला. जॉन्टी नाराज असेल असं वाटलं असेल की बॉलवर मोठा प्रहार करणं, रिस्क घेणं गरजेचं होतं. आता संधी असेल फ्री हिटसाठी. आणि डेव्हिन कोळी ज्याने अखेरचं षटक हाताळलं होतं, खूप चांगली इम्पॉर्टंट षटक हाताळलं, तो डेव्हिन कोळी फलंदाजीसाठी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दावा करावा लागेल. फ्री हिटचा बॉल आहे, संधी असेल. संधीचं सोनं कोण करेल, गोलंदाज की फलंदाज. अकोटप्प्याचा बॉल हुक केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच होईल ड्रॉप. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. फ्री हिटच्या बॉलवर मोठा प्रहार आला नाही. 2 धावा फक्त मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. एक गडी बाद 15 धावा. 17 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. अजूनही संधी आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. अगदी स्टंपवरून चेंडू गेलाय असं सांगितलं जाईल, कारण की बॉल जर पाहिलं तर लेग स्टंपवर मारा केला होता, पण स्टंपवरून चेंडू गेला होता. खूप चांगला बॉल रिलीज केला गेलाय. चांगली अंपायरिंग पाहायला मिळते. तिने अंपायरचं कौतुक करावं लागेल. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्याखाली क्षेत्ररक्षक येईल. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होईल. या इनिंग मध्ये देखील 2 कॅच ड्रॉप होताना दिसले. 3री कॅच ड्रॉप झाली. आता इक्वेशन जर पाहिलं तर 15 बॉल 30 धावा. 30 धावा 15 चेंडू. जॉन्टी कोळीने एक षटकार लगवलाय. आता देखील चांगली स्ट्रोक लगवावी लागेल. पार्टनरशिप करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही टीम प्रयत्न करत असताना सॉफ्ट हँडने खेळलाय. फाईन लेग रिझन मध्ये जातोय. शॉर्ट फाईन रिझन मध्ये विघ्नेश घरोत पाहायला मिळतील. सिंगल मिळते. जॉन्टी कोळीचं काहीतरी वेगळं रणनीती आहे. संयमचं क्रिकेट खेळतोय. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. त्यामुळेच या धावांचा पाठलाग करत असताना कुठल्या गोलंदाजाला डिफेन्स करावा, कुठल्या गोलंदाजावर आक्रमण करावं हे चांगलं ठाऊक आहे. त्यासाठी तो थांबलाय. यावेळी 7व्या बॅटने फटका चांगला आहे. ऑन द राईज. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. डेव्हिन कोळीच्या बॅट मध्ये येतोय DPL क्रॅकिंग षटकार.
23 धावा दाखल करायला लागलीत. अर्ध काम झालंय, अर्ध काम बाकी आहे. त्या 23 धावा करण्यासाठी आतापर्यंत 11 चेंडू घेतलेत, पण आता 23 धावा करण्यासाठी तुमच्याकडे 13 चेंडू बाकी आहेत. त्यामुळेच एक तर वापसी करावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला, एक तर ही पार्टनरशिप अशीच चालू ठेवावी लागेल. 13 बॉल 23 धावा, शेवटचा बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज पंडित. यावेळी देखील फटका हवेत आहे. एलिव्हेशन पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहे. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होईल. आणि काय घडले दरम्यान धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना देवेन कोळीला परतावा लागेल. षटक क्रमांक संपलं गेले. दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 24च्या आकड्यावर. आता 12 बॉल, 12 बॉल मध्ये 22 धावा करायचे. 2 गडी बाद 24 धावा. डीजे प्लीज. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दिवाळी प्रीमियर लीग 2025 चा घमासान सुरू आहे. 2 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 24च्या आकड्यावर. आता 12 बॉल मध्ये 22 धावा करायचे आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना वरुण कोळी पाहायला मिळतोय. जॉन्टी कोळी, वरुण कोळी ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तन्मय कोळी आलाय. 12 मध्ये 22 डिफेंड करायचे आहेत देव चॅलेंजर्स टीमला. आणि या धावा चेस करायच्याच प्रिन्स इंडियन टीमला. बॅटिंग आणि बॉलिंगची ही कॉम्बिनेशन, हे कॉम्बिनेशन, ही बॅटल पाहायला मिळते. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. दिवाळी प्रीमियर लीग 2025 चा घमासान जॉन्टी कोळी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकला नाही. सिंगलवर समाधान मानावं लागेल. मागचे काही बॉल जॉन्टी कोळी संयमाने क्रिकेट खेळलाय, पण आता आक्रमण करावं लागेल. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच बनू शकते. त्यासाठी जॉन्टी कोळीला एखादा फटका लगवावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. बघा ज्युनियर खेळाडूला, अगदी नवीन आलेल्या खेळाडूला कुठला मार्गदर्शन करेल त्याकडे पाहिलं जाईल. चला सामना स्पीडअप करा विघ्नेश प्लीज. आणखी आज तब्बल 12 मॅच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, म्हणजेच तिसरा सामना सुरू आहे. 9 मॅच. चला व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26च्या आकड्यावर. 20 धावा अजून करायचे. फटका चांगला आहे. चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, बाउन्स झालाय. एक धाव कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 27-27च्या आकड्यावर. प्रयत्न केला जातोय वरुण कोळीच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट केली जाते. टीमची धावसंख्या 27, 27, 19 अजूनही करायची आहेत. 10 बॉल 19 धावा, 19 बॉल 10 चेंडू. जॉन्टी कोळी मैदानामध्ये पाहायला मिळते. एक षटकार जरूर आलाय, पण काही बॉल संयमाचे पाहायला मिळाले. एक मोठा स्ट्रोक मॅच बनवू शकते. जॉन्टी कोळीची विकेट. देव चॅलेंजर्स टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी करू शकते. टप्प्याचा बॉल. शॉर्ट टर्म पुल. पॉवरफुल, ब्युटिफुल, युजफुल. जॉन्टी कोळीच्या बॅट मधून येतोय मस्ट नीडेड DPL षटकार. व्हॉट अ शॉट.
थँक्यू व्हेरी मच. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावर. चला आपण आदरणीय पाणी पुरवठा विभाग सिडको अधिकारी बाळकृष्ण कोळी साहेबांना विनंती करतो की आपला सन्मान या मंचावर केला जातो. मी देवर्षी कोळी जोशी यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. टप्प्याचा बॉल आणखीन एक बाउन्सर चेंडू पाहायला मिळते. अगदी डॉट बॉलची सांगता होती. इक्वेशन जर पाहिलं तर 8 बॉल 13 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 13 धावा, 13 धावा 8 चेंडू. ह्या 2 बॉलवर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करेल. प्रिन्स इंडियन टीमला गरज आहे धावांची. 8 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. जॉन्टी कोळी 2 षटकार लगवलेत आपल्या टीमसाठी. मॅच मध्ये चांगली खेळी करतोय. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलंय. गॅप मध्ये आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. सिंगल मिळतीये. 7 मध्ये करायचे 12 धावा. 7-12चा उतारा आता कोणाच्या नावावर लागेल याकडे पाहिलं जाईल. 7 चेंडू 12 धावा, 12 धावा 7 चेंडू. फार इम्पॉर्टंट असतो 7-12चा उतारा. मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. 7 बॉल मध्ये 12 धावा करायचे. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चाललेला हा भव्य दिव्य सोहळा नाव आहे डॅशिंग डायनॅमिक आणि डिमांडिंग प्रीमियर लीग, डेंजरस प्रीमियर लीगचा थरार DPL 2025 पर्व क्रमांक 7. 7 बॉल 12 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल आहे. वरुण कोळी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. काउ कॉर्नर रिजन मध्ये अगदी VIP डाइस खेळाडू कक्षामध्ये चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे तब्बल 6 धावा. 6 गेंदे 6 रन्स की आवश्यकता. चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इक्वेशन आलंय 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. जॉन्टी कोळी आणि वरुण कोळी या दोन्ही बॅटरने आपल्या टीमसाठी योगदान दिलंय. आता षटक क्रमांक अखेरचं गोलंदाजी ट्रॅकवर प्रफुल्ल कोळी. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. जॉन्टी कोळी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. चला सामना स्पीडअप करा प्लीज. भरपूर वेळ या मॅचने घेतलेत. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. पहिला बॉल टप्प्याचा आहे. हुक करण्याचा प्रयत्न केला असताना मात्र पहिला बॉल डॉट येतोय. जॉन्टी कोळी अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता मॅच बनू शकते. मॅच मध्ये कमबॅक करू शकतो जर डॉट बॉल आले, विकेट आले तर नक्कीच मॅच बनेल. प्रफुल्ल कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल डॉट आलाय. जॉन्टी कोळी एखादा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना बॅकफुट लावून फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये वेकंट एरिया आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का काय? येस, एकच धावावर समाधान मानावं लागेल. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे 5 धावा. 4 चेंडू 5 धावा, 5 धावा 4 चेंडू. मॅच बनू शकते. पराभवाने माणूस संपत नाही, पण प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण की मी अजून जिंकलो नाही. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. टप्प्याचा बॉल भिरकावला. वरुण कोळीच्या बॅट मधून मॅच फिनिश करणारा क्रॅकिंग षटकार. आणि हा सामना प्रिन्स इंडियन टीमने आपल्या नावी केलाय. वेल प्लेड टीम प्रिन्स इंडियन. नेक्स्ट मॅच लगेच नयन कोळी मैदानाच्या आतमध्ये उतरा. मॅन ऑफ द मॅच. थँक्यू डीजे. थँक्यू व्हेरी मच डीजे.
बघा मागचे 3 मॅच आपण जर पाहिलं तर तिन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, मागच्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ही आयकॉन खेळाडूला मिळालं आणि या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच हे आयकॉन खेळाडूला कॅप्टनला